शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. नमस्कार. एक 2-3 मिनिटात आपण चालू करूया. जय ओबीसी. माझ्या सर्व ओबीसी अलुतेदार बलुतेदार बांधवांनो, जय ओबीसी, जय संविधान, जय भीम. आपण आता बघत असताल की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. याच्यामध्ये अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषदाच्या निवडणुका आत्ता झाल्या आणि मुळामध्ये ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका रखडल्या होत्या. कारण की ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की किती टक्के, किती प्रमाणामध्ये आरक्षण ठेवण्यात यावं याचा इम्पेरिकल डाटा हा जमा केला नव्हता. आणि या संदर्भामध्ये विकास गवळी विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र ही याचिका झाली 2018ला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक निकाल दिला की तुम्ही ओबीसीला आरक्षण 27% कशाच्या बेसवर देता. कारण की या संदर्भामध्ये ज्या वेळेस खऱ्या अर्थानं ओबीसीला आपल्याला आरक्षण मिळालं होतं 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनंतर, त्याच्यामध्ये 243 घटना कलम 243 D6 आणि T6 हे इन्कॉर्पोरेट केलं आणि त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण देण्याची तरतूद आणि अध्यक्षपदाची जागा राखीव ठेवण्याची तरतूद
अशा प्रकारे ही घटना दुरुस्ती केली गेली. पण त्याला पण चॅलेंज दिलं. जसं मंडल आयोगाचा रिपोर्ट चॅलेंज झाला, तिथं इंदिरा सानी खटला तो चालला सुप्रीम कोर्टामध्ये. 9 जजच्या बेंचने या संदर्भात निकाल दिला आणि ओबीसीचं आरक्षण 1993ला 16 नोव्हेंबर 1993ला ते आपल्याला मिळालं. आणि मग त्यानंतरच, कारण तोपर्यंत आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणालाही महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण नव्हतं. मग त्यानंतर राजकीय आरक्षण पण ओबीसीला दिलं पाहिजे, राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणून घटना दुरुस्ती केली तत्कालीन केंद्र सरकारने. त्या संदर्भामध्ये जे कर्नाटकचा तो ऍक्ट होता आणि त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलं गेलं. हे 27% आरक्षण दिलं गेल्यानंतर तिथं पण के कृष्णमूर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस झाली की हे 27% आरक्षण हे जे दिले ते कशावर. हे 73वी 74वी घटना दुरुस्ती ही सामाजिक दुही माजवणारी आहे. कशा प्रकारे ती समानतेच्या तत्वाच्या विरुद्ध आहे असं मानलं गेलं. त्यावर निर्णय देताना ती घटना दुरुस्ती वैध ठरवली. पण त्या के कृष्णमूर्ती जजमेंटमध्ये कोर्टाने सांगितलं की तुम्ही इम्पेरिकल डाटा जमा करा, ट्रिपल टेस्ट करा, पहिल्यांदा डेडिकेटेड कमिशन करा, मग इम्पेरिकल डाटा तुम्ही जमा करा आणि प्रत्येक क्वा लोकल बॉडी वाईज. काय म्हणालं कोर्ट, म्हणजे विशेष आहे, काही निर्णय कोर्टाचे खरंच अभ्यास करण्यासारखे. कोर्ट म्हणालं की प्रत्येक लोकल बॉडी वाईज हे प्रमाण ठरवण्यात यावं. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ओबीसीला किती रिझर्वेशन पाहिजे, त्यांचं तिथं किती क्वांटम आहे. आणि हा निकाल आला 2010 साली. पण 2010 ते 2000 आपण समजू 18-19 पर्यंत कोणत्याही राज्याने ह्या इम्पेरिकल डाटा जमा केला नाही. आणि मग विकास गवळींनी ज्यावेळेस तिकडच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि जिथं पेसा ऍक्ट लागू होतो, म्हणजे काही नंदुरबार, धुळे या असे जिल्हे तिथं एसटीचं पॉप्युलेशन जास्त आहे. मग SC ST एकत्रित प्रमाण आरक्षणाचं ते लोकसंख्येच्या प्रमाणात असतं. मग तिथं 27% आबाधित होत नव्हतं. त्यामुळं तिथं ओबीसीला 27% ठेवण्याचा जो एक शासन निर्णय काढला गेला आणि त्याच्यामुळं 50%च्या वरती ते आरक्षण गेलं. ते आरक्षण गेल्यानंतर मग ह्या विकास गवळींनी ते चॅलेंज केलं, ते नोटिफिकेशन, आणि 50%ची मर्यादा क्रॉस करते आणि त्या कृष्णमूर्तीप्रमाणे ट्रिपल टेस्ट झाली नाही. हे मी का सांगतोय, कारण की हे सगळं ओबीसीचं जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं, हे आरक्षण स्थगित झालं होतं 2021 साली. नागपूर खंडपीठाने ते ओबीसीला आरक्षण देऊ नका जोपर्यंत इम्पेरिकल डाटा आहे असा निर्णय दिला होता. मग ते सुप्रीम कोर्टात गेलं. मग सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोगाकडे ते काम दिलं. राज्य मागासवर्ग आयोगाने ते इंटरिम रिपोर्ट दिला. पण ते म्हणले आम्हाला असलं नाही चालणार, आम्हाला डिटेल रिपोर्ट पाहिजे. मग ते माजी मुख्य सचिव महाराष्ट्राचे जयंत कुमार बाठिया, एक नंबर ओबीसी विरोधी माणूस, याच्या अध्यक्षतेखाली तो आयोग नेमला गेला. त्याच्यासाठी आपण रान उठवलं. कारण त्यांनी काय केलं, UDIS, पवित्र पोर्टल, सरळ ह्या सगळ्याचा सेकंडरी सोर्स ऑफ डाटा म्हणजे शाळेच्या ऍडमिशनचे जे डाटा आहेत, नंतर वोटर लिस्ट, मतदान याद्या घेतल्या आणि त्याच्यावरनं आडनावावरनं जाती ठरवल्या. असं करून काहीतरी लिपपोती करून तो आकडेवारी केली. आणि त्याच्यामध्ये झालं असं की पहिल्यांदा 56,000 जागा आपल्याला मिळायच्या. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यामध्ये 56,000 जागा मिळायच्या. त्या 33,800 जागा कमी केल्या. त्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपण भांडलो. आणि मग आत्ताच्या 28 नोव्हेंबर 2025ला तिथं आपली याचिका मंगेश सासाने विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र, आपण तो बाठिया कमिशनचा रिपोर्ट चॅलेंज केला. आणि तो चॅलेंज केलेला जो रिपोर्ट आहे तिथं ते चॅलेंज केलं, आम्हाला अमान्य नाही, तुम्हाला जर निवडणुका प्रलंबित आहेत आमचा त्याला विरोध नाही अशी आपण मान्य केली. पण आम्हाला तो बाठिया कमिशनचा रिपोर्ट आणि ती आकडेवारी मान्य नाही. त्यावेळी कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, या आधीची जी आकडेवारी असेल त्या आकडेवारीच्या नुसार आरक्षण ठेवा आणि निवडणुका घ्या. आणि त्यामुळे 27% आरक्षण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
ठेवलं गेलं. आता विषय येतो, निवडणुका लागल्या. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ज्या मोठमोठ्या महानगरपालिका होत्या, म्हणजे मुंबई असेल, पुणे महानगरपालिका असेल, नाशिक असेल, त्याच्यानंतर संभाजीनगरचे असेल, कोल्हापूरचे असेल, इथं पिंपरी चिंचवड असेल, 27% आरक्षण राखलं गेलं. पण झालं काय? हे भले भले हे सगळे मोठे मोठे पक्ष म्हणले आम्ही मूळ ओबीसींना न्याय देऊ, आम्ही मूळ ओबीसींना तिकीट देऊ. आणि यांनीच काय केलं, हे जे आता नव मागास झालेत, पाटील, देशमुख, त्या गावचे, त्या तालुक्यातले, ह्या सगळ्यांनी त्यांची जी सामाजिक उंची वरती होती ते परत खाली आले. वडाऱ्याच्या, रामोशाच्या, कायकड्याच्या, कुंभाराच्या, माळ्याच्या, धनगराच्या ताटात येऊन बसले आणि त्यांनी हे दाखले काढून ओबीसीच्या जागेवर निवडणुका लढवल्या. आता मुळामध्ये आजचा विषय असा आहे की या संदर्भामध्ये कोणतीही निवडणुकीमध्ये तुम्ही एखाद्या आरक्षित जागेवर तुम्ही लढला असताल, तर त्या आरक्षित जागेवर तुम्ही लढला असाल तर तिथं तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं, तुमचं जात प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि त्याची जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी, पडताळणीचं सर्टिफिकेट हे 6 महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला देणं बंधनकारक आहे. हे आता सगळीकडे काय झालंय, जातीचे प्रमाणपत्र धडाधडा त्यांनी सगळे काढले. कुठेतरी खापर पंजोबाचा भाऊ, खापर पंजोबाची बहीण, आजोबाची आत्या, तिचं कुठेतरी हे असं कुठेतरी करून हे सर्टिफिकेट काढलं. पण दुसरी याला टेस्ट अशी आहे की जरी तुम्ही सर्टिफिकेट काढलं असेल तरी पण त्याची स्क्रुटिनी होती, व्हॅलिडिटी होती. आणि ते व्हॅलिडिटी त्या अर्ज भरताना खरं तर माझं म्हणणं असं आहे की ज्याला कुणाला जर तुम्हाला निवडणुकीसाठी जर जाती एखाद्या आरक्षित जागेवर जर एखाद्या फॉर्म भरायचा आहे किंवा लढायचं आहे किंवा तुम्ही म्हणता आम्ही ओबीसीचे आहोत, एससीचे आहोत, एसटीचे आहोत, तर मुळामध्ये हा नियमच मला पटत नाहीये की तुम्ही का सर्टिफिकेट देता. मग तुम्हाला माहित नाही का की आम्हाला लढायचंय तिथून? मग तुम्हाला जर लढायचंय तर व्हॅलिडिटी पण आधीच झाली पाहिजे. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जोपर्यंत तुम्ही सादर करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज वैध नाही ठरला पाहिजे. इथं काय होतंय, सर्टिफिकेट द्यायचं आणि व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केल्याची पावती, मी तुम्हाला आता एक याच्यामधलं ती पावती दाखवतो, ती कशा प्रकारे ती पावती असती. तर अशा प्रकारे ही पावती जोडलेली असते आणि फक्त ही पावती जोडायची. आम्ही व्हॅलिडिटीला अर्ज केलाय आणि मग व्हॅलिडिटीला अर्ज केल्यानंतर मग इलेक्शन लढली जाती. मग तो जर निवडून आला तर निवडून आल्याच्या दिवसानंतर ज्यावेळेस त्याला ते पत्र मिळतं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून, त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये त्याला ती व्हॅलिडिटी करून ते सर्टिफिकेट सादर करावं लागतं, अन्यथा त्याची ती निवड रद्द होती. आता याच्यामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रामधील जे पण आपले 33,000 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सगळ्यात जास्त आहे, तर याच्यामध्ये जे पण कुठंतरी ओबीसीच्या 450 जातीला प्रतिनिधित्व मिळत होतं. अहो, रिझर्वेशन का दिलं? तर या प्रस्थापित समाजातील जे पण राजकारणी असतील, जे पण कोणी लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या समोर या छोट्या छोट्या मायक्रो, मिसी, भटके, विमुक्त हे कधीच निवडून येऊ शकणार नाही. त्यामुळं आरक्षण दिलंय. ते त्यांच्या एवढा खर्च करू शकणार नाही, त्यांची एवढी यंत्रणा हलवू शकणार नाही, त्यामुळं आरक्षण दिलंय. पण जिथं कुठं मिळेल ते सगळं आम्हालाच पाहिजे अशा आविर्भावामध्ये काही प्रस्थापित हे सगळे राजकारणी यांनी काय केलं, हे कुणबीचं सोंग आणलं आणि बॅकडोर एंट्री चालू केली. तर याच्या विरोधात मी स्पष्ट सांगितलं होतं, जर तुम्ही असे प्रकारे मूळ ओबीसीला डावलं, कारण की प्रत्येक पक्षामध्ये ओबीसी सेल आहेत, ओबीसीचे कार्यकर्ते आहेत, पण या पण पक्षांनी काय केलं की बाबा तो आमदार आहे, तो खासदार आहे, तिथला मंत्री आहे, मग त्याचा पाहुणा, त्याचा मेवणा, त्याची पोरगी, त्याची सून, त्याच्या साडूचा भाऊ, असं जो उठल त्याला बोलावलंय. हे सगळीकडे झालंय. अहिल्यानगरला काय झालं, अहिल्यानगरची जी आता महापौर आहे, त्या अहिल्यानगरचे महापौर त्यांनी ओपन मधनं लढले. त्यांनी सांगितलंय माझी जात काय आहे, तर माझी जात आहे हिंदू मराठा. आणि ज्यावेळेस सोडत झाली त्यावेळेस मग कुणबी दाखला आणला आणि मग म्हणले आता आम्ही ओबीसी. आता सातारामध्ये पण तेच झाले. अहो, आमदार
त्या जिल्हा परिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्याच्या शिंदे ताई आहेत, त्यांच्या बाकीच्या सगळ्या याच्यावर मराठा आहे. कुठल्या तरी पंजोबाच्या भावाचं कुठली तरी त्यांनी वंशावळ लावली आणि त्याच्यामध्ये मग आता ती एक जागा खाऊन टाकली. हे सगळीकडे असं झालंय. पिंपरी चिंचवडचा महापौर रवी लांडगे त्यांचं पण तेच. म्हणजे आम्हाला फक्त सत्ता पाहिजे, आम्ही ते इच्छाधारी जे आहे आमची तशी इच्छाधारी जात घेऊ आम्ही. ओबीसी आला की ओबीसीचं कागदपत्र काढू, ओपन मध्ये पण आम्हीच. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये आपण आपलं आरक्षण लढून आणलेले, ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये लढायला हे कोण नव्हते, ओबीसीची लढाई लढायला हे नव्हते, पण फायदा घ्यायला म्हणजे मेहनत करे म्हणतो ना आपण, मुर्गान फकीर खाय अंडा, ही आपली म्हण आहे गावगाड्यातली. त्याप्रमाणे एवढे असे हे धूर्त काही राजकारणी प्रस्थापित समाजातले यांनी आपल्या ओबीसीच्या आरक्षण वरबडलंय. तर या संदर्भामध्ये आता सगळ्यांच्या कास्ट स्क्रुटिनी चालू आहे, जात पडताळणी चालू आहे. तर या संदर्भामध्ये मी मृणाल ढोले पाटील, आम्ही पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे जे ओबीसीच्या जागेवर हे प्रस्थापित पाटील, देशमुख, आमदार, खासदाराच्या घरातले जे उभे राहिले, निवडून आले, त्यांच्या या जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटीला हरकत घेतलेली आहे. तर मी मूळ मुद्द्यावर येतो. बरेच जण मला फोन करतात आम्ही कसं करायचं, काय करायचं. तर मुळामध्ये यांचे सगळ्यांचे इलेक्शनचे ॲफिडेव्हिट हे त्या साईटवर असतात निवडणूक आयोगाच्या. तिथं जा, तिथनं ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये त्यांचा जो तो नंबर असतो व्हॅलिडिटीचा, मी आता दाखवलं, तो व्हॅलिडिटीचा जो जी रिसीट जोडलेली असती, ही व्हॅलिडिटीची ही रिसीट आहे, त्याचा नंबर आहे, ऍप्लिकेशन नेम. तर माहिती अधिकारातनं ती माहिती तिथनं घ्या, ती रिसीटचा, आणि सरळ एक अर्ज द्यायचा की यांनी आपल्या कार्यालयाकडे कुणबी जातीच्या व्हॅलिडिटीसाठी, पडताळणीसाठी आपल्याकडे अर्ज सादर केलेला आहे, त्याच्यावर आमची तीव्र हरकत आहे, हा तक्रार अर्ज द्यायचा. आणि त्याच्याच बरोबर एक आरटीआयचा अर्ज द्या की त्यांनी या संदर्भामध्ये जोडलेली सर्व संचिका, ती संचिका मी दाखवतो तुम्हाला. ही अशा प्रकारे ही सर्व संचिका ते देतात. त्याची काय फी असती, त्याच्यामध्ये त्यांचं ऍप्लिकेशन, त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं, त्यानंतर त्यांच्या कुणबी जातीच्या पुरावा म्हणून जे काही सादर केलेलं असतं ते सगळं असतं. आणि मग ते सर्वांनी नीट बघा. ते मिळाल्यानंतर बरेच जण, काही ठिकाणी आम्ही बघतोय बरेच फोन येतात की आम्हाला ते देतच नाही, आमचा अर्ज घेतच नाही, आमचा तक्रारी अर्ज घेतच नाही, हिअरिंग लावतच नाही. असं जर कोण करत असेल तर सरळ तिथनं फेसबुक लाईव्ह करा, म्हणायचं आमचा संविधानिक अधिकार आहे. आता याच्यामध्ये होतंय असं की बरेच जण म्हणतात की तुम्हाला लोकस्टँडाय काय आहे, लोकस्टँडाय म्हणजे तुम्हाला काय अधिकार आहे यांना चॅलेंज करायचा. तर त्यासाठी आपल्याला सांगतो, हे सगळी जात प्रमाणपत्र दिली जातात. तर ही जात प्रमाणपत्र एका कायद्याच्या आधारे दिली जातात, एका रूल्सच्या आधारे दिली जातात. ते रूल्स आहे हे, आपण जर बघितलं तर त्याला महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, डी नोटिफाईड ट्राइब्स, अदर बॅकवर्ड क्लासेस, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000 सालचा हा ऍक्ट आहे. हा कायदा आहे हा शासनाचा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माधुरी पाटील जजमेंट हे डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट देण्यासंदर्भात झालं, त्याच्यानंतर आपले सोशल जस्टिस डिपार्टमेंटने हा 2012चा रूल्स फ्रेम केले, म्हणजे नियमावली. आणि त्याच्यानुसार या नियमावलीमध्ये आपल्याला अधिकार आहे, आपल्याला हे जे जात प्रमाणपत्र देणारी जी कमिटी आहे, कास्ट व्हॅलिडिटी कमिटी, ज्या त्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. पण यांनी जर विचारलं, यांनी जर सांगितलं की तुम्हाला अधिकार नाही, तर त्यांना स्पष्टपणे सांगा की लोकल स्टँड आहे असेल तर लोकल स्टँड आहे का आहे,
तर आम्हाला आर्टिकल 370 घटना कलम, त्याच्यानंतर जे जात प्रमाणपत्र देण्याचे नियम आहेत, रूल्स आहेत, त्यातील रूल नंबर 4चा 4, रूल नंबर 7चा फ, रूल नंबर 19चा 1, रूल नंबर 19चा 2. त्याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये रूल नंबर 19 मध्ये स्पष्ट दिलंय की एनी कंप्लेंट शॅल बी इन्क्वायर्ड इनटू बाय स्क्रुटिनी कमिटी. म्हणजे त्या रूल मध्येच दिले कुणाची तक्रार असेल तर त्याची एन्क्वायरी करायची, त्याची हेअरिंग लावायची. आणि हे रूल्स मध्ये पण आहे आणि हे ऍक्ट मध्ये पण आहे. त्याच्यामुळं जर कोणी म्हणलं तुम्हाला कोणत्या अधिकारान्वये तुम्ही हे करता तर स्पष्टपणे सांगायचं की आम्हाला जे संविधानिक अधिकार दिलेले आहेत आर्टिकल 340, त्याच्यानंतर आर्टिकल 338 याच्या अधिकारानुसार आम्हाला हे चॅलेंज करण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र देण्याचा कायद्याची जी कलमं आहेत आणि जे रूल्स आहेत त्याच्या अन्वये आम्हाला याचा अधिकार आहे. आणि मग ज्यावेळेस सुनावणी चालू होती तर आपल्याला काय करायचंय तर सुनावणी ज्यावेळेस असती तर या सुनावणीच्या वेळेस ही जी संचिका असती, ही संचिका मी तुम्हाला आता इथं एक माझ्या समोर प्रकरण आहे. हे साधारणतः बारामती तालुक्यातील हे असेल. आता इथं हे प्रकरण आहे. आता याचं कास्ट सर्टिफिकेट ह्या ज्या ताई आहेत हे यांच्या संचिकेला हे आपल्याला दिसत असेल तर हे कास्ट सर्टिफिकेट आहे. आता ह्या कास्ट सर्टिफिकेटवर इथं ऍप्लिकेशन डेट आहे इथं असती आणि हे दिल्याची तारीख असते. आता इथं यांच्या बाबतीत बघा आता काय कशी घाई गडबड झाली. 23/12/2025 ला इथं ऍप्लिकेशन केलं गेलंय यांचं 23/12/2025 हे कास्ट सर्टिफिकेटवर असतं. आणि त्याच्यामध्ये हा जो रकाना आहे इथला, हा जो रकाना इथं डॉक्युमेंट्स व्हेरीफाय म्हणजे कोणते कोणते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले. आता इथं यांचं पहिलंच डॉक्युमेंट काय एसडीओची टिप्पणी. एसडीओ म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे जो प्रांत असतो त्यांनी टिप्पणी तयार केली यांनी जे दाखल केलं. त्याच्यानंतर आणखीन मग मॅरेज सर्टिफिकेट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, वडिलांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर गाव नमुना 14 सगळे आता आम्ही बघतोय हे सगळे याच्यामध्ये एकच केलंय. गाव नमुना 14 वर अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गाव नमुना 14 म्हणजे जुन्या काळाचं 1967 पूर्वीचं, मग 1980 असेल पण 1890 1870 पासून हा गाव नमुना 14 आहे. जन्म मृत्यूचं रजिस्टर त्याच्यामध्ये फक्त समजा एखादा कोण असेल यांचा हे दाखवतात पंजोबा, मग भिवा बाप म्हणजे भिवा बाप कुणबी म्हणजे त्याच्या हा असा मुलगा होता आणि हा वारला, मुलगी अशी वारली, तिथं फक्त मग कुल येतात, कुणबी येतात असं सगळे. आता याच्यामध्ये हे जर आपण बघितलं इथं एसडीओची टिप्पणी आहे इथं आणि इथं आहे तहसीलदाराची टिप्पणी म्हणजे तहसीलदाराने टिप्पणी केली. आता लक्षात घ्या एवढं हे शॉकिंग आहे किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय. आपण बघतोय ती सहेर शेख, तिचा आता सगळ्या बातम्या चालल्या, ती म्हणाली कैसे हराया म्हणून तिचं ते आता रद्द केलं. पण एवढे आमच्या समोर आता प्रकरण आलीत. हे 23/12/2025 ला या ताईंचा कास्ट सर्टिफिकेट निघालं, एवढ्या सगळ्या टिप्पण्या झाल्या आणि दाखला कधी दिलाय त्यांचा तर 23/12/2025 त्याच दिवशी 4:52 म्हणजे तो अर्जदार अर्ज करतोय 23 तारखेला, त्यांनी केला असेल 10-11 वाजता सकाळी ज्यावेळेस हे ऑफिस चालू होतं. त्याच्यानंतर यांनी सगळं व्हेरीफाय केलं, एसडीओची टिप्पणी आली एकाच दिवसात, तहसीलदाराकडे गेलं, तहसीलदाराची टिप्पणी आली. याच्यामुळं आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय. हे राजकीय सगळे जे लाभार्थी आणि हे प्रस्थापित सगळे घराण्यामधले जे कोण यांचे चेले चपाटे घरातले मग सुना पोरी मग साडू मेवणे यांना मग कुठेतरी फोन करायचा त्या एसडीओला आणि एका दिवसात सर्टिफिकेट दिलेत. तर आपल्याला काय करायचंय या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे संचिका येईल अगदी बारीक बघायचं
कारण की हे काय कुणाच्या यांचे डिस्क्रेशन नाहीये, याला नियम आहेत आणि याला नियम असे आहेत की तुम्ही त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे जी जात प्रमाणपत्र देणारी जी अथॉरिटी आहे, ही जात प्रमाणपत्र देणाऱ्या अथॉरिटीने काय करायचंय, त्यांचे ड्युटी दिलेले, त्यांनी काय करायचंय की 8 प्रकारची कागदपत्र त्यांनी द्यायची, याच्यातील एकही सादर करू शकला नाही. काय लिहिलंय त्या आमच्या 2000च्या ऍक्टमध्ये, याच्यामधील 8 प्रकारची कागदपत्रामध्ये एकही शकला नाही. तर त्यांनी तसं कारण देऊन म्हणजे वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला जर दिला नाही तर काय करायचं, आमचे वडील शाळेत अशिक्षित होते असं प्रतिज्ञापत्र देते. बऱ्याच ह्याच्यामध्ये हे पण दिलेलं नाही. आणि हे कॉम्पिटंट अथॉरिटीनी प्रोसिजर काय केली तर या रूलचा 5 नंबर जो रूल आहे त्यातला सब क्लॉज 5, द कॉम्पिटंट अथॉरिटी शाल स्क्रुटिनाइज द क्लेम ऑफ द ऍप्लिकंट अँड शाल सॅटिस्फाय हिमसेल्फ. म्हणजे त्याचं सगळं त्यांनी व्हेरीफाय करायचे, स्क्रुटिनी करायची आणि मग त्याला शाश्वती आल्यानंतरच दाखला द्यायचा आहे. या आता पुणे, पिंपरी चिंचवड, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एकच झाले. एका दिवसात दाखले, इलेक्शन लागली की धडाधड अप्लाय केले आणि एका दिवसामध्ये कुणी काय बघितलं नाही. याला व्हिजिलन्स करायचा असतो. व्हिजिलन्स म्हणजे काय करा असतो, तो जो अर्जदार आहे त्याच्या गावामध्ये एक व्हिजिलन्स कमिटी असती, एक पोलीस अधिकारी, त्याच्यानंतर तिथला पोलीस पाटील, महसूलचा जो मंडल अधिकारी यांनी व्हिजिलन्स करायचा. खरंच ह्याची जात कोणती आहे, खरंच हा इथं राहतोय का, हे कुणी केलेलं नाही. हे सगळं ठीक आहे, त्यांनी जे काय काळाबाजार केलाय करून द्या, पण हे सगळं कागदपत्रावर दिसतंय. आम्ही आता प्रत्येकाला हरकत घेतो. आपण जर बघताल तर इथं नुसत्या आमच्या फाईलचा खचच पडलेला आहे. त्यामुळं दररोज दिवसाआड याच्या संदर्भामध्ये हिअरिंग आहे. पण एक आहे की आत्ता जर नाही केलं तर संपूर्ण महाराष्ट्र हा कुणबी होऊन जाईल आणि आपल्या ओबीसीचं राजकीय आरक्षण, खरं तर सगळ्या याच्यात तुम्ही येतो. 288 मधले 180 आमदार तुम्ही आहेत, 48 खासदारांमधले 27-28 खासदार तुम्ही आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळातलं 70% सगळे मराठा समाजाचे आहेत. काय हरकत नाही, आमचा समाजाला विरोध नाही, पण कुठंतरी ओबीसीला 10-11 मधल्या 3 जागा मिळतात. आम्हाला होऊन द्या ना. तुम्ही असे दाखले काढायचे तर या संदर्भामध्ये लढलं पाहिजे. आता नाही तर कधीच नाही. ही वेळ गेली, कारण की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात आपल्या याचिकेमुळं, आणि मुळामध्ये ह्या जागा 27% परत आल्या त्या आपल्या याचिकेमुळे सुप्रीम कोर्टामध्ये भांडलो आम्ही. मग तिथं समीर भाऊ भुजबळ असतील, महेश झगडे सर असतील, भुजबळ साहेब असतील, हे 27% आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी निकराची झुंज आपण दिली सुप्रीम कोर्टामध्ये. अजून ती याचिका प्रलंबित आहे आणि याचा लाभ घ्यायला तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं आज मला सांगायचंय की हे सगळं करत असताना 30 जणांच्या विरुद्ध आम्ही आता लढतोय. त्यांनी काय कशा वंशावळी, मी आता येतो त्याच्यावर. पण सर्वात दुर्दैव असं आहे की ज्यांच्यासाठी आपण करतोय, म्हणजे ज्यांना पाडलंय, ज्यांचे हक्क डावललेत, ज्या ओबीसी उमेदवारांचे, त्या ओबीसी उमेदवार यांच्या विरुद्ध एक पण तक्रार द्यायला पुढे येत नाहीये. साधं सुनावणीला तिथं येत नाहीये. तिथं आम्हाला धमक्या दिल्या जातात, दाखवलं जातं, बघा हा असतो. अरे लाजा वाटल्या पाहिजे. तुमच्या जागा आम्ही आणायच्या, लढायचं आम्ही. तुमचा हक्क डावलला एखाद्या कुणबेनी, त्याच्या विरुद्ध आम्ही लढायचं. तिथं पण तुम्ही यायचं नाही. तुमची लढाई आम्ही लढतोय. तर जे पण कोण ओबीसीचे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा ज्यांना असं वाटत असेल की बाबा हा कुणबी नाहीये आणि यांनी ओबीसीची जागा घेतली, तर बिंदास आत्ता यांच्या व्हॅलिडिटी चालू आहे. त्या जात पडताळणी समिती समोर तुम्ही अर्ज द्या. तिथं आरटीआय मध्ये त्याची संचिका मागा, त्याच्यावर हरकत घ्या. त्याच्यावर यांना कायद्यानुसार 2000 सालच्या ऍक्टनुसार, 2012 सालच्या नियमानुसार, रूल्सनुसार आणि अनेक सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार सुनावणी घ्यावी लागती. तक्रारदाराचं ऐकावं लागतं. जर कुठल्या या जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी समितीने जर तक्रारची दखल घेतली नाही तर त्याच्या विरुद्ध पण आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार आहे. सरळ तिथं मग म्हणा आम्ही मीडियाला बातम्या देऊ, तिथं उपोषण करू, तिथं आम्ही आंदोलन करू.
तर या संदर्भामध्ये मी सांगितलं कशा प्रकारे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट बघायचे आणि सर्वात महत्वाचं जी वंशावळ असती ती वंशावळ या प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्रावर दिलेली असती. आता याच्यामध्ये गंमत अशी होती की अशा प्रकारे लिनिएज म्हणजे वंशावळ. आता काही तर प्रकरणं अशी आहेत की वंशावळ एवढी व्हास्ट दाखवली आहे की म्हणजे मला जात प्रमाणपत्र मला मिळवायचंय. आता इथं एक टिंगरे म्हणून आहे, याची वंशावळ बघा, हा इथं आहे. आता याच्यामध्ये त्याचे वडिलांचे सख्खे आजोबांचे पंजोबा आणि वंशावळ अशी दाखवली की खापर पंजोबांची एखादी वारलेली मुलगी किंवा आजोबांची एखादी आत्या तिचं कुठंतरी कुणबी. म्हणजे काय केलेलं आहे, त्या गाव नमुना 14 मध्ये एखादा फक्त आडनाव जिथं आहे आणि तिथं फक्त कुणबी सापडले तर त्याला लगेच आयात आजोबा केलंय, आयात पंजोबा केलेलं आहे. तर ही वंशावळ प्रत्येकाने त्या अर्जाला जोडलेली असती. ती आपल्या गावामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, ती आपण व्हेरीफाय करायची. आणि सर्वात महत्वाचं वंशावळ सिद्ध करणं, बर्डन ऑफ प्रूफ जात सिद्ध करण्यासाठी हे त्या अर्जदारावर असतं. त्यांनी ती वंशावळ सिद्ध करावी लागती. नुसतं म्हणून ऍफिडेव्हिट करून वंशावळ सिद्ध नाही होत. तर यासाठी तो खापर पंजोबाचं तुम्ही जर नोंद दाखवत असाल 1920 सालची की तुम्ही कुणबी आहेत म्हणून जन्म मृत्यूमध्ये त्यांची समजा खापर पंजोबांचा एखादा मुलगा वारला, मुलगी वारली, तर ते जे खापर पंजोबा त्यांनी सांगितलेले तर त्यांची वारस नोंद झाल्याचा एखादा फेरफार लागतो. कशावरनं समजायचं की ते तुमचे खापर पंजोबा होते, तुम्ही म्हणताय म्हणून नाही. तर या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही ते अर्ज देणारे त्या अर्जामध्ये तुम्ही स्पष्टपणे तिथं म्हणलं पाहिजे की यांची वंशावळ जुळत नाही. सर्वात महत्वाचं प्रायमरी जे एव्हिडन्स आहे, अर्जदाराच्या वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर काय आहे, अनेक ठिकाणी म्हणजे 99.99% सगळीकडे हिंदू मराठा आहे. त्याच्या आजोबांचे जर बरेच जणांनी जोडलेच नाहीत, कारण की गेली 70-80 वर्ष 90 वर्ष जर तुम्ही समाजामध्ये उच्च स्थान म्हणून आज मराठा म्हणून जर तुम्ही स्वतःला म्हणून घेत असतात, पण आता कुठंतरी इलेक्शनसाठी कुठंतरी माती खायची आणि कुठल्या तरी कुणबीची नोंद घ्यायची आणि इकडे यायचं. तर हे सगळं जे आपलं म्हणणं आपण जे मांडतो तक्रारीमध्ये तिथं सुनावण्या होतात, त्याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंट आपल्याला देता येतं आणि काही नाही स्पष्टपणे आपण तिथं मी तुम्हाला दाखवतो एक फॉर्मॅटमध्ये की एकदम सोप्या प्रमाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी वैधता समिती यांच्या कोर्टात टिंब अर्जदार विरुद्ध आपण जो पण कोण तक्रारदार असेल तो द्यायचा आणि खाली लिहायचं की सदर अर्जदाराचं असं आहे तसं आहे. जे तुम्हाला वाटत असेल त्यांनी खोटं केलंय, खोटी वंशावळ जुळवली, खोटे महसूलचे पुरावे जोडलेत. आता आपण एक तर वंशावळला त्याची हरकत घ्यायची, कारण की जर त्याची वंशावळ जुळत नसेल कुठला तरी आणि आपल्या गावामध्ये प्रत्येकाला माहित असतं जसं सातारामध्ये झालंय, तर त्यानुसार आता दुसरं एक तुम्हाला दाखवतो की यामध्ये आता काही पुरावे असे सापडलेत. आता इथं आमच्या बानेर साईडला एक मोठे नेते बाबूराव चांदेरे, आता हे त्यांची महसूलचा त्यांनी हा पुरावा दिलाय. आता याची आता ही झेरॉक्स कॉपी आहे, याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय कलर कॉपीमध्ये, ते पण ऑनलाईन आहेत कुणबीच्या नोंदी, तुम्ही त्या गावातल्या त्या नोंदी आपण शोधू शकता. त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की हे अक्षर ताजं एकदम शाई एकदम डार्क आहे आणि त्याच्या पुढे लिहिलेलं कुणबी हे फेंट आहे. म्हणजेच काय शक्यता आहे याच्यामध्ये शक्यता अशी आहे की तिथं कुठंतरी व्हाईट एखादी पट्टी लावली, त्याच्यावर ते नाव टाकलंय, ते कुणबीचं आधीच आहे. त्याच्यानंतर आणखीन एक असंच मी दाखवतो, एक चांदगुडे म्हणून एक प्रकरण आहे पिंपरी चिंचवडचं. त्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर हा एक महसूलचा इथं बघा हा, आणि हा कोणता कागद आहे काहीच माहित नाही. हा कागद ह्याला अनुक्रमणिका नाही, फक्त अशा कॉलम केलेले आहेत, कारण की गाव नमुना 14 मध्ये वरती अनुक्रमणिका येते
तिथं येतं नाव, गाव, लिंग, कशाने मृत्यू झाला किंवा जनन आहे की खाली एकूण येतं. हा नुसता असा कागद आहे. आता इथं जर बघितलं तर ही नोंद कधीची आहे? ही नोंद आहे 16/10/1888 ची. 16/10/1888 ची. ही जर शाई जर आपण बघितली तर एकदम ही 2 वर्षापूर्वी लिहिलेली, कडक लिहिलेली, नवीन एखाद्या पेनाने लिहिलेल्या शाईसारखी आहे. त्याच्यामुळं ह्या सगळे यांनी काय जे उद्योग केलेत, काय जे बनवाबनवी केली, काय फोर्जरी केली, फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट जोडलेत, त्या सगळी संचिका समोर आली की सगळं लक्षात येतं. त्यामुळं उगीच मी म्हणतो रडत बसायचं, आपलं आरक्षण गेलं, सगळं कुणब्यांनीच घेतलं, सगळीकडे कुणबीच घुसले. अरे लढा ना, तुम्हाला अधिकार दिलेत, संविधानिक अधिकार, कायदा आहे, त्याला रूल आहे आणि ही प्रोसेस आहे. अनेक सुप्रीम कोर्टाचे न्याय निर्णय आहेत की कशा प्रकारे जातीचे प्रमाणपत्र, खोटी प्रमाणपत्र जी दिलेली आहे त्या माधुरी पाटीलच्या खटल्यामध्ये. पण या संदर्भामध्ये लढलं पाहिजे. अर्ज करून त्याचं आरटीआय मधनं माहिती घ्या, ते संचिका घ्या, त्याचा अभ्यास करा, वंशावळ कशी खोटी आहे, कुठले कुठले खोटे डॉक्युमेंट जोडलेत, ते तिथं जाऊन ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करा. आता याच्यामध्ये हे आत्ताचं मी तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखवलं. ते डॉक्युमेंट आता आपल्याला ही जी अर्धन्यायिक क्वाझी ज्युडिशियल कमिशन असतं, अर्धन्यायिक आयोग असतो, हे जो अर्धन्यायिक आयोग आहे त्याच्यासमोर सिव्हिल कोर्टामध्ये ज्याप्रमाणे सुनावणी चालती तसे अधिकार तक्रारदाराला असतात. त्यामुळं आपण तिथं ह्या डॉक्युमेंटचं इन्स्पेक्शन मागू शकतो. म्हणजे काय, जे डॉक्युमेंट जोडले त्याचं मूळ, कारण हे सेकंडरी सोर्स ऑफ डॉक्युमेंट आहे, म्हणजे सर्टिफाईड कॉपी. आपण त्यांना म्हणू शकतो की आम्हाला याची ओरिजिनल बघायची आणि याच्यासाठी ऍप्लिकेशन अंडर सीपीसी सिव्हिल प्रोसिजर कोडचा जो रूल 11 आहे त्याच्या रूल 11 मधील 14 आणि 18 सबक्लॉज नुसार कुठल्याही जर एखाद्या डॉक्युमेंटवर कोणतं न्याय निर्णय लागणार असेल तर आपल्याला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचे अधिकार आहेत. ते जी कमिटी आहे, ते जे कमिशन आहे ते त्या याला आदेश देऊ शकतात की हे डॉक्युमेंट घेऊन या. तर अशा प्रकारचा तुम्हाला असं वाटलं तर अशा प्रकारचा एक अर्ज करायचा की सदरच्या याच्या बाबतीत हा जो दावा चालू आहे त्याच्यामध्ये हे जे डॉक्युमेंट आहे त्याचं मूळ दस्तावेज आम्हाला इन्स्पेक्शनला सीपीसी आणि इव्हिडन्स ऍक्ट, या इव्हिडन्स ऍक्टच्या अंतर्गत इव्हिडन्स ऍक्टची कलम आहेत. इव्हिडन्स ऍक्ट, इंडियन इव्हिडन्स ऍक्ट, आता भारतीय साक्ष्य संहिता म्हणून ते आलेलं आहे. तर इव्हिडन्स ऍक्टचं कलम 61, कलम 62, कलम 63, कलम 64, 65, कलम 61 काय म्हणतं, दस्तऐवजाची जी सामग्री आहे ती प्रायमरी किंवा सेकंडरीने सिद्ध करता येते, प्रायमरी सोर्स ऑफ डॉक्युमेंट. 62 कलम असं म्हणतं की प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे जे मूळ दस्तऐवज आहे ते न्यायालयासमोर, समिती समोर सादर करण्याचे अधिकार आहेत, सादर करायला लावण्याचे अधिकार आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपण जर पाहिलं तर मूळ दस्तऐवज सिद्ध करण्यासाठी आपण अर्ज देऊ शकतो. तर त्यामुळं हे आपण अर्ज ठेवायचा. आता गंमत अशी आहे की ह्या ज्या कास्ट स्क्रुटिनी कमिटी आहेत यांच्यावर पण प्रचंड दबाव दिसतोय, कारण की आम्ही 30 प्रकरणामध्ये त्यांना अर्ज दिला आणि ह्या 30 प्रकरणामध्ये त्यांनी आम्हाला उत्तर दिलंय. आणि काय उत्तर दिलंय याच्यामध्ये, हे उत्तर घ्या. त्यांनी जरी दिलं नाही तरी त्यांनी असं उत्तर दिलंय, रोजच्या विनंती अर्जदार यांनी सादर केलेल्या पुराव्याचे मूळ दस्तऐवज समिती समोर मागावेत. सदर मूळ दस्तऐवजांची तपासणी करण्याची तक्रारदार क्रमांक 2 म्हणजे मी होतो त्याच्यामध्ये यांना परवानगी द्यावी. अर्जदार यांना साक्षांकित प्रती ग्राह्य धरू नये व मूळ दस्तऐवज मागितल्यानंतर अर्जदाराचा जात दाव्याचा प्रकरणातील निर्णय घ्यावा. अशी विनंती अर्जामध्ये केलेली विनंती मान्य करता येणार नाही. पण एक त्यांनी विनंती अमान्य केली, काय हरकत नाही, पण हे सगळं रेकॉर्डवर राहतं. ज्यावेळेस याच्या विरोधात त्यांनी त्यांचा वैधतेचा दाखला जरी दिला, हायकोर्टात ज्यावेळेस जाईल त्यावेळेस हायकोर्ट फटकारल. कारण की इव्हिडन्स ऍक्ट सीपीसी मध्ये जर एखाद्या खटल्याचं मुख्य निर्णयाचं जर कशावर अभिप्रेत असेल तर एखाद्या डॉक्युमेंटवर असेल
आणि ते डॉक्युमेंट त्यांनी जे जोडलेलं आहे ते मूळ दस्तऐवज इथं समोर व्हेरिफिकेशनला दिला नाही तर तो नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नाहीये, प्रचलित कायद्याला, सीपीसीला, एव्हिडन्स ऍक्टला अनुसरून नाहीये आणि ते त्याचं आपल्याला म्हणता येईल की कायद्याचं हे पालन केलेलं त्या स्क्रुटिनी कमिटीनी नाहीये किंवा त्या आयोगाने नाहीये. त्याच्यामुळं हायकोर्टामध्ये नक्कीच हे फेटाळलं जाईल आणि तुम्ही जो अर्ज ठेवलाय त्यांनी त्याच्यावर जे उत्तर दिलंय ते त्याच्या अंगलट येणार. त्याच्यामुळं जरी तुम्हाला दिलं नाही तरी पण तो अर्ज रेकॉर्डवर ठेवा. त्यांना पण तो शेवटी तो बर्डन येतं की नाही आता एवढं सोपं नाहीये. त्याच्यामुळे अनेक जणांना याबाबत काय माहिती नसती की कशा प्रकारे हे सगळं होतंय. तर याच्यामध्ये अनेक केस लॉज आहेत. तुम्ही जर मला काही केस लॉज मागितलेत, साधारणतः आम्ही एवढे 1000 पानाचे केस लॉज म्हणजे मी तुम्हाला दाखवतो वाचून. इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, कुमार माधुरी पाटील, हे एक चांगलं जजमेंट आहे या संदर्भातलं. जयश्री लक्ष्मणराव पाटील, रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया, डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर आणि लवेटीगिरी एक चांगली केस आहे. हे जे डुप्लिकेट डॉक्युमेंटच्या आधारे, सेकंडरी सोर्सच्या आधारे जातीचे दाखले मिळवतात, काय नियमावली, कसं काटेकोर नियम करावे. सुहास अनंत दशरथे, इथं पर्टिक्युलर हे जे कुणबी जे आता सगळे होतात ते त्या संदर्भातलं आहे. त्याच्यानंतर जगन्नाथ दामोदर होले हे एक जजमेंट आहे. वलसम्मा पॉल वर्सेस कोचिन युनिव्हर्सिटी, आता मी जे नावं सांगतोय तुम्ही लिहून घेऊन ते पण डाउनलोड करू शकता. अपूर्वा वर्सेस विजय नचाले वर्सेस डिव्हिजनल कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी. त्याच्यानंतर महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात संरक्षण समिती वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. दत्तात्रय सन ऑफ रामराव थोरात वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. हे सगळ्या केस लॉज आहेत. याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. हे सगळे केस लॉज आपण कमिटीला देऊ शकतो. कशा प्रकारे कमिटीने काम करायचे, कॉम्पिटंट अथॉरिटीचे, याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो की आपला अर्ज देताना जर कॉम्पिटंट, त्याच्यामध्ये अर्जामध्ये स्पष्ट लिहायचं कॉम्पिटंट अथॉरिटीने जर नियम बाह्य काय काम केलंय, याला पिनल रेमेडी म्हणजे याला दंडात्मक प्रोव्हिजन्स आहेत. ह्या दंडात्मक प्रोव्हिजन्स याच्यामध्ये अर्जदाराने जर खोटी कागदपत्र दिली असतील तर कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000च्या सेक्शन 10 नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ते आपण प्रेयरमध्ये लिहायचंय. त्याच्यानंतर नियमांचे पालन न करता जात प्रमाणपत्र त्या कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे त्या एसडीओनी दिले असतील तर सेक्शन 11, सेक्शन 13 2000च्या ऍक्टचा याच्या अंतर्गत त्याला कायदेशीर शिक्षा आहे. हे सगळं आपल्या त्या अर्जामध्ये लिहायचं. हे वाटतं एवढं सोपं नाहीये. फक्त आपण कायदा वाचत नाही, कायद्याप्रमाणे आपण तिथं जात नाही आणि न्याय मागत नाही. जर तुम्ही न्याय मागायला जाताल आणि हे सगळं यांचं काळं जे खोटी वंशावळ जोडली, एका दिवसामध्ये जातीचे दाखले झालेत, व्हेरिफिकेशन केलं नाही, कुठले रिपोर्ट घेतले नाही, त्याच्यानंतर ओव्हर रायटिंग केलेल्या नोंदी जोडलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये जर त्या जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीने किंवा अधिकाऱ्याने चूक केली तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये आहेत आणि स्क्रुटिनी कमिटीची पण ही जबाबदारी आहे म्हणजे पडताळणी समितीची. हे सगळं आपण समोर ठेवायचंय आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग ते तुमचा युक्तिवाद आणि जो पण काही युक्तिवाद असेल तर 1 असून द्या, 2 तारखा होऊन द्या, 3 तारखा होऊन द्या, सगळे हे रेकॉर्डवर ठेवा. त्याच्यानंतर जो निर्णय येईल ते येईल. शेवटी आम्ही आता आमच्या जवळजवळ 12 प्रकरणं आता क्लोज फॉर ऑर्डर झालेत म्हणजे कालच सुनावणी झाली आणि निर्णयासाठी क्लोज झालं. त्याच्यामध्ये काय निर्णय येईल ते बघू आणि शेवटी इथं नाही तर याच्यानंतरचं अपील दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये नाहीये. याच्यानंतरचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीचं अपील डायरेक्ट हायकोर्टामध्ये आहे. त्याच्यामुळं इथं काय होतं त्याच्यानंतर हायकोर्ट आहेच. फक्त एक आहे, जिथं कुठं अन्याय होतोय, अत्याचार होतोय, खोटं काळबेरं होतंय तिथं कायदा आहे. प्रत्येक गोष्टीला कायदा आहे. तुम्हाला कोणी शिवीगाळ करून द्या त्याला कायदा आहे, तुम्हाला आर्थिक फसवणूक करून द्या त्याला कायदा आहे, तुम्हाला मारहाण करून द्या त्याला कायदा आहे, तुमचं कोणी प्रॉपर्टी हडपून द्या त्याला कायदा आहे, कोणी तुमचे संविधानिक हक्क अधिकार प्रतिनिधित्वाचे हे ओरबडून द्या, घेऊन द्या त्याला पण कायदा आहे. फक्त त्या कायद्याचा वापर
न्याय मिळवण्यासाठी तो आपण केला पाहिजे. उगीच रडत बसून, उगीच काहीतरी त्रागा करत बसून नाही सगळं गेलं. नुसते भाषणबाजी करून आणि कुठेतरी सभा याच्यामध्ये सगळं गेले आणि आंदोलन करून काही उपयोग नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्ताच 11 एप्रिलला जयंती झाली. 14 एप्रिलला 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेंची 200वी जयंती झाली. यांनी आपल्याला सांगितलं काय, आपला कायदा, आपल्या भीमाचा कायदा आहे. या कायद्याचा उपयोग करून जर अन्याय होतोय तर आपल्याला ती दाद मागायची, आपल्याला सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत, आपल्याला अधिकार आहेत. ते आपण अधिकार आपण वापरले पाहिजेत. जर खऱ्या नोंदी असतील, मी अजून सांगतोय, आपल्याला कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, खऱ्या नोंदी असतील, खऱ्या कुणबीच्या नोंदी असतील, तो पण एक आता याचाच विषय आहे, बऱ्याच संशोधनाचा विषय आहे की, आणि त्या जगन्नाथ होले जी केस आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिले की 1915 ते 1925च्या दरम्यान किंवा तेवढ्या 15-20 वर्षाच्या तो कुणबी हा व्यवसाय होता. त्याच्यामुळे अनेक जणांना, म्हणजे काल एका सुनावणीमध्ये जे अर्जदार होते त्यांच्या आमचा युक्तिवाद झाला. त्यावेळेस ते म्हणले की कुणबी म्हणजेच मराठा असल्याशिवाय कुणबी दाखला मिळत नाही आणि कुणबी फक्त मराठाच असतात. मग त्याला मी ते दाखले दिले की जैन कुणबीच्या नोंदी सापडल्यात, मुस्लिम कुणबींच्या नोंदी सापडलेल्या आहेत, आपल्या दलित बांधवांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्याच्यानंतर याच्या ब्राह्मणांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत नाशिकला. त्याच्यामुळं प्रत्येक, आपली जरी काढायला गेलो ना, आपले जर पूर्वज 70, 80, 90 वर्षापूर्वी जर शेती करत असतील त्यावेळेस व्यवसाय, ती खंडाणी घेऊन, तर त्याला कुणबी लिहिलेलं असतं. त्याच्यामुळं तो एक वेगळा विषय, संशोधनाचा विषय. परंतु एकच सांगतो की आता जे आपले हक्क अधिकार डावलले जातात ते फक्त याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी ओबीसींचे, तर त्यांना आपण जाब विचारला पाहिजे. लढाई फक्त आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी करायची का? तुम्ही घरात बसणार का? तर नको चॅलेंज करायला. मला परत पुढे मग त्याची मतं पाहिजे, हे नाराज होतील, पक्ष नाराज होईल. तर पहिल्यांदा यांना जाब विचारला पाहिजे आणि ते लढणार नसेल तर मग द्या विषय सोडून. पण ज्यांना वाटतंय की अन्याय झाला तर नक्कीच याच्यामधनं न्याय मिळेल. आणि असं महाराष्ट्रातनं, जिल्ह्यातनं, तालुक्यातनं अशी 2 जरी सर्टिफिकेट रद्द झाली खोटी, तरी पण कुठंतरी याला जरब बसेल. कारण की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकवतोय. नाहीतर येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आपण ओबीसीचं आरक्षण हे डायरेक्ट नाही, पण पाठीमागच्या दाराने ही जी घुसवणूक झाली आणि ते सगळं संपून मग आपण विषय सोडून टाका. मग तुमचा सरपंच जाऊन द्या, एखादा ग्रामपंचायत सदस्य पण आरक्षित जागावर होणं शक्य नाही. मग सरपंच, तुमचा झेडपी, पंचायत समितीचा सदस्य, झेडपी अध्यक्ष, सभापती, नगरसेवक, महापौर हे होऊच शकत नाही. त्यामुळं एवढं लढतोय, जागा परत आणतोय, सुप्रीम कोर्टातनं परत प्रस्थापित करतोय, परत ते कुणबी दाखले केले त्याच्या विरुद्ध लढतोय. नक्की आम्ही लढायचं कुठं. त्याच्यामुळं बांधवांना पुढे या. नुसतंच आपण सामाजिक चळवळ, आंदोलन आणि मोर्चे करून उपयोग नाही. कायदेशीर लढाई लढलं पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळेल. आता मी आजच्या पुरतं थांबतो. बाकी पुढं आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत या संदर्भात. नक्कीच आपल्याशी संवाद साधेल. ज्यांना कुणाला या संदर्भामध्ये काही माहिती असेल तर मला मेसेज करा याच्यावर. आणि त्यानंतर मग तुम्हाला समजा काही लागत असेल, काही माहिती लागत असेल तरी मी नक्कीच देईल. तोपर्यंत लढा. बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामुळं शिकलेलो आहोत, संघटित आहोत, पण संघर्ष आपण वेगळ्या मार्गाने करतोय. त्यामुळं कायद्याच्या मार्गाने संघर्ष केला तर, कायदेशीर बाजू मांडली तर नक्कीच आपल्याकडे बोट कोणी दाखवणार नाही. त्यामुळं आपण कायद्याचा लढा हा कायद्याने लढू आणि नक्कीच यांना ही सगळी जी घुसखोरी आहे ती आपण थांबवू. धन्यवाद. जय ओबीसी, जय संविधान, जय भीम.